सभापती महोदय छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, राज्यातल्या सर्व नगरपालिकांमध्ये 2013 मध्ये NULM ही दीनदयाल अंत्योदय योजना 30 सप्टेंबर 2024 रोजी बंद करण्यात आली असून सदर योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवी संस्थांची देयक अद्याप प्रलंबित आहेत. या संदर्भामध्ये महाराष्ट्रातली 500 ते 700 सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा 2018 पासून राबवलेला आहे. 2018 ते 2026 साधारणतः 6 वर्ष झाले यांचे देयक दिलेले नाहीत. बिलाच्या वेळेस कागदपत्रांची पूर्तता व तिथं काम करत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक समाधान या संस्थांनी केलेलं आहे. अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या संस्थांकडून पैसे घेतलेले आहेत. वर्षभर ते काम करतात, परत पुढच्या वर्षी नवीन कंत्राटी कर्मचारी येतो, परत तो या संस्थांना पैशाची मागणी करतो. तर अशा या कर्मचाऱ्यांवर सभापती महोदय आपण काय कारवाई करणार आहात? 2022 पासनं बजेट नाही म्हणून प्रत्येक वेळेस टोलाटोली केल्या जाते. तर आता ही योजना दुसऱ्या योजनेमध्ये वर्ग करून आपण या संस्थांचे पैसे देणार आहात का, आणि या संस्थांचे पेमेंट कधी आणि कसे करणार आहात याची माहिती सभागृहाला द्यावी. धन्यवाद. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य हेमंत पाटील साहेबांनी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान ऑगस्ट 2014 जो जनगणनेनुसार 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरात गरीब, बेघर आणि फेरीवाल्यांसाठी दीनदयाळ अंत्योदय योजना जी सुरू केली त्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे. सन्मान्य सदस्यांना हे देखील माहिती आहे की केंद्र शासनाचा 60% वाटा आणि राज्य शासनाचा 40% वाटा अशा पद्धतीने ही योजना सुरू होती. आणि आपण सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की सुमारे 78.87 कोटी रुपयाचा निधी हा केंद्र सरकारकडनं येणं शिल्लक आहे आणि तो येण्यासाठी राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष त्याचे 28.24 आणि MSSDS चे दायित्व 50.63 कोटी असे 78.87 कोटी केंद्र सरकारकडनं येणं आवश्यक आहे. या संदर्भात केंद्र शासनाकडे शासन म्हणून आम्ही पाठपुरावा करतोय. या प्रश्नानंतर देखील तातडीची बाब म्हणून पुन्हा एकदा पत्रव्यवहार केंद्र शासनाकडे केला जाईल आणि केंद्र शासनाचे 60% आल्यानंतर जो राज्य शासनाचा 40% निधी आहे तो देण्याची देखील कार्यवाही केली जाईल. प्रवीण महोदय, ही एक अत्यंत महत्वाची योजना आहे. यांना स्वर्गीय दीनदयाळ यांचं नाव दिलं. अंत्योदयाचा विचार दीनदयाळजींनी दिला आणि त्यांच्या नावावर फोटो लावून त्या ठिकाणी आम्ही काम करतो. सभापती महोदय, आपल्यालाही कल्पना आहे. आणि त्याच्यामुळे अशा नाव दिलेल्या योजनेला निधी नाही, ती बंद होणं, दुसऱ्यामध्ये मर्जिंग करणं हे मला वाटतं सभापती महोदय योग्य नाहीये. त्यामुळे हेमंत पाटलांचा जो हा प्रलंबित देयका संदर्भात विषय या संदर्भात आपण भाष्य केलंच. माझी आपल्याला विनंती आहे की ही योजना पुन्हा त्या ठिकाणी सक्षमपणे चालली पाहिजे. कुठेही पुनर्जीवी कशामध्ये तुम्ही मर्ज करू नका आणि दीनदयाळ यांच्या नावाला साजेसं अशा प्रकारचं कामकाज यापुढे व्हावं. निधीची उपलब्धता असेल किंवा जे काही त्यांची देयक देणं असेल आणि एक चांगली योजना म्हणून ही कंटिन्यू त्या ठिकाणी चालू राहावी या संदर्भात शासन काही भूमिका घेणार का? सभापती महोदय, मी सुरुवातीलाच सांगितलं की शहरी भागातील गरीब, बेघर आणि फेरीवाल्यांसाठी ही कौशल्य विकास प्रशिक्षणाची योजना सुरू होती. ही महाराष्ट्र शासनाची किंवा राज्य शासनाची योजना नाही, ही केंद्र शासनाची योजना आहे. केंद्र शासनाने ही योजना बंद केलेली आहे आणि म्हणूनच ते 78 कोटी रुपयाचं दायित्व जे आपल्याला दिसतंय ते केंद्र शासनानं केंद्र शासनानं निधी उपलब्ध करून न दिल्यामुळं ते आपल्याला दायित्व दिसतंय. आणि त्याच्यामुळे केंद्र शासनाला आपण फक्त विनंती करू शकतो की दीनदयाळ अंत्योदय योजना जी थांबलेली आहे ती सुरू करण्याच्या संदर्भामध्ये शासन नक्की शिफारस करेल. सभापती महोदय, एक तर मुळात प्रश्न असा आहे की राज्यातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये 2013 मध्ये ही दीनदयाळ अंत्योदय योजना सुरू करण्यात आली आणि एका वर्षातच याचा गाशा गुंडाळला. तर ज्या पद्धतीनं या योजनेच्या अंतर्गत जशा पद्धतीचे कामं अपेक्षित होते, काही प्रमाणात का होईना परंतु ते झाले पण होते आणि म्हणून ही योजना परत आपण सुरू करणार का हा एक प्रश्न आहे. परंतु गेल्या 2 वर्षापासून केंद्र शासनाचे 60% आणि राज्य शासनाचे 40% इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या स्वयंसेवी संस्थांचे पैसे बाकी आहेत,
प्रलंबित आहे, तर किमान आपण आपल्या उत्तरामध्ये सांगितलं की केंद्राचे जेव्हा 60% येतील तेव्हा उर्वरित राज्याचे 40% टाकून आपण ते सर्व प्रलंबित देयकं जे आहे ते पूर्ण करणार आहोत. आमची विनंती आहे किंवा आमचा प्रश्न असा आहे की केंद्राचे जेव्हा येतील तेव्हा येतील, पण 40% किमान आपण त्या स्वयंसेवी संस्थांना आपण तत्काळ देणार का, हा आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे. कारण आपण काही करू शकता. सचिन भाऊ अहिर माझ्यासोबत सकाळी इथं बसले होते आणि तुम्ही डायरेक्ट 9व्या मजल्यावर मला दिसले त्यांना घेऊन जाऊन, त्याच्यामुळे तुम्ही काहीही करू शकता. तर याच्यामध्येही तसं काहीतरी चमत्कार दाखवा आणि लोकांची देयकं द्या, ही विनंती आहे. सन्मान्य सभापती महोदय, 60% हे केंद्र शासनाचे दिले जातात. सन्मान्य अभिजित वंजारी साहेबांनी जो मुद्दा मांडला तो तांत्रिकदृष्ट्या आम्ही तपासून घेऊ. जर 60% न येता शासनाला 40% देता येतात का, हे तांत्रिकदृष्ट्या आम्ही तपासून घेऊ आणि त्याच्यामध्ये जर देता येत असतील तर सकारात्मक निर्णय घेऊ. प्रश्न आणि क्रमांक तुम्हाला पण सकारात्मक निर्णय घ्यायचा असेल ते सभागृह झाल्यानंतर मला भेटा. प्रश्न क्रमांक 3 सभापती महोदय, प्रवीणजी मंत्री लवकर. महोदय, माझी एकच विनंती आहे की पंडित दीनदयाळजींच्या नावाने योजना आहे, या संदर्भात केंद्राने जरी बंद केली असेल किंवा काही निधी आला नसेल, जी काय अडचण असेल, पण राज्य सरकारने या ठिकाणी ही योजना त्याच धर्तीवर पुन्हा त्या ठिकाणी त्याचं नियोजन करून चालू करणार, कारण ती करावी अशा प्रकारची माझी विनंती आपल्याला. पुनर्जीव नाही सभापती महोदय, मी सुरुवातीलाच सांगितलं हे केंद्र शासनानं माझ्या माहितीप्रमाणे 30 सप्टेंबर 2024ला ही बंद केलेली योजना आहे. ती शासनाला सुरू करता येते का, या संदर्भात दरेकर साहेबांनी जो प्रश्न मांडलेला आहे तो प्रश्न लक्षात घेऊन दरेकर साहेबांची मागणी मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवली जाईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल. प्रश्न क्रमांक 3